2025-26 हे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन नुकतेच काही दिवस झालेले आहेत। अनेक ठिकाणी शाळाच्या दुरावस्था देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जालना जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळपास 408 शाळेच्या इमारती ज्या आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत, तर 800 पेक्षा अधिक शाळांची दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। बदनापूर तालुक्यातल्या परदेशीवाडी या गावात मी सध्या आता पोहोचलेलो आहे। आपण जर या ठिकाणी ह्या वर्ग खोलीची दुरावस्था जर पाहिली तर आपल्या लक्षात येईल की किती भयानक दुरावस्था या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची झालेली आहे। 2019 या वर्षी या शाळेचे पत्र उडून गेलेले आहे। आज जवळपास 5 ते 6 वर्षे झालेले आहेत। या शाळेवरचे संपूर्ण पत्र जे आहेत ते उडून गेल्याने मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे। आपण जर या ठिकाणी ही वर्ग खोली बघितली तर आपण विचार करू शकतो की किती भयानक वादळी वारा या ठिकाणी असेल आणि त्यामुळे ही पत्र उडून गेलेली आहे। वरचा संपूर्ण भाग जो आहे तो या ठिकाणी आता उघडा झालेला आहे। विद्यार्थी याच वर्ग खोलीत बसत होते, मात्र वादळी वारा आणि त्यामुळे 2019 मध्ये या वर्ग खोलीवरील पत्र जे आहेत ते उडून गेले आहेत। वरांड्या ज्या आहेत आपण जर या ठिकाणी बघितलं तर वरांड्या देखील ढासळलेल्या आहेत। मोठी दुरावस्था जी आहे ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची या ठिकाणी झाल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। बदनापूर तालुक्यातल्या परदेशीवाडी या छोट्याशा गावातील ही शाळेची स्थिती आपण या ठिकाणी पाहू शकता की या ठिकाणी विद्यार्थी शिकत आहे। 6 ते 7 वर्षापासून या शाळेची दुरावस्था झालेली आहे, मात्र अजून सुद्धा कोणतीही व्यवस्था या ठिकाणी झालेली नाही। आपण जर या बाजूला पाहिलं तर ही वर्ग खोली आहे। मी आतमध्ये पुन्हा एकदा आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो की शिक्षक शिकवत आहेत, विद्यार्थी या ठिकाणी बसले आहेत। नुकत्याच शाळा सुरू होऊन 2 ते 3 दिवस झालेले आहेत। आपण जर या ठिकाणी बघितलं तर त्या वर्ग खोलीची दुरावस्था तर झालीच आहे, मात्र या वर्ग खोलीची सुद्धा दुरावस्था झालेली आहे। आपण या बाजूला जर बघितलं तर विद्यार्थ्यांच्या डोक्यावरची जी खिडकी आहे ती खिडकीला या ठिकाणी आता तडे गेलेले आहेत। जो बांधलेला भाग आहे तो पूर्णतः आता जीर्ण झालेला आहे, मोडकळीस आलेला आहे। आपण जर खाली बघितलं तर ही विद्यार्थिनी अभ्यास करत आहे आणि हिच्या अगदी डोक्यावरतीच हा जो दरवाजाचा भाग आहे आपण पाहू शकता की या विद्यार्थिनीच्या डोक्याच्या वरच आहे। पावसाळा सुरू झालेला आहे, केव्हाही या शाळेचं छत गळू शकतं आणि या विद्यार्थ्यांना जीवितहानी देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे याला जबाबदार कोण राहणार असा जो सवाल आहे तो या ठिकाणी उपस्थित राहत आहे। जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाळेची दुरावस्था झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यापैकी एका शाळेत मी पोहोचलेलो आहे। आपण या गावातील काही नागरिकांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया की त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, मात्र या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्यास कोण जबाबदार राहील असा सवाल जो आहे तो उपस्थित होतोय। मला सांगा, शाळेची दुरावस्था झाली आहे, काय सत्य परिस्थिती आहे? काय आम्ही बऱ्या मागणी केली त्याची, पण आम्हाला त्या 2019 पासून पत्र उडल्याची आणि ही शाळा इकडे पडायला लागली। एखादी मुलावर जर काही पडलं ना तर एखादी मुलं त्याच्यात जाणार आहे। पाऊस आला की त्या साऱ्या मुलाला उभं राहावं लागतं तिथं। बरं, म्हणजे अर्थात ती शाळा गळते पुरी गळकी गेली। तुम्ही प्रशासनाकडे या संदर्भात काही मागणी केली ना आम्ही? त्यांच्याकडून त्यांच्याकडून काही आम्हाला मदत भेटली नाही। बरं, काय सांगतात ते काही तुमची शाळा मंजूर आहे अशी काही सांगते मला, म्हणजे फक्त उडवाउडीची उत्तर द्यायचं काम प्रशासनाचे उत्तर दे। हा, तर नक्कीच आपण पाहू शकतो की उडवाउडवीची उत्तर जी आहेत ती प्रशासनाच्या अधिकाऱ्याकडून दिल्याचा आरोप जे आहेत ते गावकरी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळत आहे। अजून 1-2 आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, काय परिस्थिती नेमकी तुमच्या गावातल्या शाळेची? आमच्या गावाची शाळेची परिस्थिती 10 मे 2019 रोजी वादळ पत्र उडालेले आहे शाळेचे। तेव्हापासून आम्ही वारंवार मागणी करून शिना आम्हाला शाळेची भेटलीच नाही आणि दुसरी जी रूम आहे ती पण मोडक्या अवस्थेत आहे। केव्हाही पण धोका होऊ शकतो, कधी पण पत्र पाऊस चालू झाला का पूर्ण ओले होते, मुलांना खुर्च्यावर किंवा डेस्कवर बसावं लागतं किंवा शाळेला सुट्टी बाहेर बसावं लागतं, अशी परिस्थिती आहे आमची। आम्ही वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाकडून काय उत्तर आलं? प्रशासनाकडून तुमची रूम मंजूर आहे, होईल पुढच्या वर्षी होईल, किंवा तुम्हाला 2 रूम बांधकाम आलेले आहे, निधी मंजूर नाही, असं उडवडीचे उत्तर प्रत्येक वेळेस भेटतं आहे आम्हाला। प्रत्येक वेळेस मागणी करून सुद्धा आम्हाला अजूनपर्यंत काही शाळा मिळालेली नाही। तर नक्कीच आपण पाहू शकतो की प्रशासनाकडून यांचं सुद्धा म्हणणं तेच आहे, प्रशासनाकडून उडवाउडीची उत्तर दिली जात आहे, मात्र विद्यार्थ्यांच्या जीवितास काही धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण राहणार असा देखील सवाल त्यांनी उपस्थित या ठिकाणी केलेला आहे। गेल्या वर्षी जिल्हा नियोजन समितीमधून 6 कोटी रुपयाचा निधी जो आहे तो मंजूर झालेला होता, मात्र यावर्षी आता किती निधी मंजूर होतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आपण जर या शाळेची दुरावस्था पाहिली तर आपल्या असं लक्षात येईल की ही शाळा जी आहे ती केव्हाही या ठिकाणी कोसळू शकते आणि विद्यार्थ्यांच्या जीविताला या ठिकाणी
धोका देखील होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळं या शाळेची मागणी वारंवार हे गावकरी करत आहे, परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतंही उत्तर यांना मिळालेलं नाही। त्यामुळं या शाळेचं काम जे आहे ते तात्काळ व्हावं अशी मागणी आता यांनी लावून धरलेली आहे। त्यामुळं ही शाळा आता मंजूर होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।